नमस्कार मित्रांनो, मी राऊत अनिल सर, हायटेक गावरान कुक्कुटपालन. तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण एक छोटीशी कोपी बनवू ज्याच्यामध्ये 50 ते 60 खुर्च्या बसतील. कारण की ही कोपीचं काम सध्या चालू आहे. एक आपण निसर्गरम्य वातावरणामध्ये आपलं ट्रेनिंग सेंटर सुरू करायचं आहे. कारण की ही कोपी बनवण्याचा हेतू असा आहे की याच्यामध्ये वरी पूर्ण असं बांबूचं हे केलेलं आहे आणि त्याच्यावर पूर्ण गवत येणार आहे. ज्वारी बाजरीचा सरमाड असेल किंवा गवताचं, आणि ह्याच्या बाजूने पूर्ण असं झाड येणार आहे फुलांची. हे पूर्ण असं हे हॉल, ट्रेनिंग हॉल. ज्या दिवशी ट्रेनिंग नाही त्या दिवशी आम्हाला आराम करण्यासाठी किंवा शेतात आल्यानंतर एक कोपी असावी, त्याचं असं नियोजन केलेलं आहे. पाऊस पडलेला आहे त्यामुळे असल्या पावसात काम चालू आहे. हे आमचे 2 वाघ आनंद घेतात. त्यांना इच्छा आहे बाहेर येण्याची, पण आपण त्यांना दिवसा बाहेर काढत नाही. कारण की कोंबड्या बाहेर असतात त्यामुळे भीती वाटते. एकदा यांनी कोंबडी खाल्ली होती, त्यामुळे रात्रभर हे पूर्ण शेतात असतात. आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की शेवगा आपण 3 वेळेस कटिंग केला, अजून एक कटिंगला आलाय बघा किती उंच झालाय. हा फुलं पियालेत ह्याला आता चांगल्या प्रकारे. आता चिकोल आतमध्ये असल्यामुळे आतमध्ये जाता येत नाही. ही कोपीचं चालू आहे. आमचे मित्र चाळक सर, गणेश सर, हे दोघांनी मस्त बनवलेलं आहे. हे असं एक गेट बनवलेलं आहे आतमध्ये कोपीत जाण्यासाठी. अशी एंट्री असणार आहे. दरवाजा ह्याला चौबाजूनी कंपाऊंड याला आपण करणार आहे जाळीच्या खाली. जेणेकरून आतमध्ये पाणी जाणार नाही किंवा काही नाही. असं खाली चिकूल आहे, जास्त काम चालू आहे. हे असं हे पूर्ण बाजूनी 1x1 ची जाळी आहे. आणि ह्याला आता सिमेंट लोखंडाची पडदी येणार आहे 3 फूट. आणि या ठिकाणी नॅचरल असंच ठेवणार आहे. याने शेणाचा सडा ह्याला आपण करून घेणार आहे. आता ह्याच्यावर आपल्याला नेट बांधायचे, नंतर वरी ताडपत्री टाकायची आणि नंतर वरून शेकारून घ्यायचे, असं नियोजन केलेलं आहे. आणि ह्या चौबाजूनी जे काही सुगंधी फुलांची झाड आहेत ते आपण चौबाजूने असे लावणार आहे. इथं अजून राहिले काम करायचं. इथे एक LED TV असणार आहे मोठी. एक छोटासा ट्रेनिंग हॉल आहे, 60 ते 70 लोक बसतील असा. कारण की निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आपल्याला ट्रेनिंग घ्यायची आहे. आणि मी तर देणारच आहे ट्रेनिंग, पण माझ्याबरोबर एक याच्यामध्ये चांगले विद्वान असे ज्यांनी याच्यामध्ये पदवी प्राप्त केलेली आहे, अभ्यास चांगला केलेला आहे, असे डॉक्टर आपण प्रत्येक ट्रेनिंगला बोलवणार आहोत. कारण की दुसऱ्यासारखं आपण ट्रेनिंग देणार नाहीत, हे वापरा आणि ते वापरा. आणि ते एवढं बेकार सांगतेत की असं वाटतं की कोंबड्या न पाळल्या चांगल्या. पण आपण रूढी परंपरा असणारा हा बिझनेस आहे, एवढा अवघड नाही आणि एवढा सोपा पण नाही. जर टेक्निकली जर आपण त्याच्यावर वापर जर केला, एकदा औषधाची आपल्याला 8 ते 10 औषधाची माहिती झाली तर एकदम सोपा जातो करायला. आणि औषधोपचार, एखादा रोग आल्यावर औषधोपचार करण्यापेक्षा रोग येऊ नयेच
त्यासाठी जर आपण जर केलं तर ते सोपं जातं. त्यामुळे हे ट्रेनिंग हॉल आहे. महिन्यातून 2 वेळेस आपण इथं ट्रेनिंग घेणार आहे माफक दरामध्ये. कारण की मला 1000 उद्योजक तयार करायचे. तर त्यासाठी तर त्यांचं इच्छाशक्ती वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आणण्यासाठी ह्या गोष्टी तर कराव्याच लागतील. आणि आतापर्यंत मी 22 जणांना पिल्ले दिलेले आहेत, प्युअर गावठी गावरान, आणि सगळे त्यांना वॅक्सिन करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते सर्व शेतकरी खुश आहेत आणि त्यांच्याकडे ती मरतूकही झाली नाही, मॉर्टॅलिटी झालेली नाही. मस्त पाऊस पडला, असं मस्त वातावरण, असा फार्म आहे. असं शेतात आल्यानंतर आपल्याला पैसा मिळाला पाहिजे, मानसिक आनंदही भेटला पाहिजे. आणि हॉल आता सगळे पाहुणे मित्र कंपनी जेवायचं असेल, एखादा छोटासा प्रोग्राम असेल घरगुती, तरी करण्यासाठी एकदम भारी. त्यासाठी असा निसर्ग नरम्य परिसरामध्ये असा हॉल बांधणं चालू आहे. लांबून जर बघितलं तरी असं मस्त दिसतंय छानपैकी. आणि इथं ट्रेनिंग असणार आहे. आणि ट्रेनिंग ज्या दिवशी नसतं त्या दिवशी आमचा छोटासा घरगुती कार्यक्रम किंवा मित्र कंपनी आम्ही, की जे आपल्याला फार्मला भेट द्यायला येतात लोक, त्यांना इथं पूर्ण औषधांची त्यांची माहिती असणार आहे, कंपन्यांची माहिती असणार आहे. म्हणजे असं बनवलेलं आहे. आणि हा शेवगा पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये. आणि हे पूर्ण पाहण्याचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हे आता 2 दिवसामध्ये हे एक कंप्लीट होईल. खाद्याचे भांडे आणि ड्रिंकर, हे समस्त वातावरण झालं आहे. आणि आता पाऊस पडून गेलेला आहे. आता नाही म्हणलं तर 6:30 वाजलेत. कोंबड्या पूर्ण आतमध्ये गेल्या. तुम्हाला मी सांगितलं की ह्यांना आपण बसवण्यासाठी छान अशा जागा केलेली आहे. 2 मजली, आपलं जसं घर असतंय 1 मजली, 2 मजली, 3 मजली, त्याप्रमाणे ह्यांना आपण असं 2 मजली घर बनवलेलं आहे. आणि त्या घरात वरी जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या, कारण की एकही कोंबडी खाली नाही. बघा तुम्ही हे ड्रिंकरचे हे केलेले आहेत ना भांडे, हे बघा वरी कशा बसल्या, इतक्या लांब उड्या मारून बसतात. पैप आहे हा. हे गावरान कोंबड्याची खासियत, पक्षासारखं एकदम उडतात हे असे. बघा कसे बसलं, हे कसे उडतात. आणि बघा हे यांचे 2 मजली घर, हे वरचा पैप, हे गावरान पक्षी. हे आपला पॅरेंट स्टॉक आता आपण इथं शिफ्ट केलेला आहे. सध्या हा 1200 पॅरेंट स्टॉक आहे. आणि वरी आता मी 1000 पिल्ल्यांची बॅच टाकायला लागलोय स्वतःसाठी पॅरेंट स्टॉक. ज्यावेळेस ते 5 ते 6 महिन्यात कंप्लीट होईल त्यावेळेस हा पॅरेंट स्टॉक विकून टाकणार, म्हणजे चेंज करत चालणार. हे वरी जाण्यासाठी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की वरी कसे जातात, पण आताच्या व्हिडिओमध्ये 6:30 वाजलेत, बाहेर थोडा पाऊस पडलेला आहे, त्यामुळे हे बरे आतमध्ये बसलेले. आणि थोडा पाऊस पडल्यामुळे मी काय केलेलं आहे की उष्णता व्हावी, थंडा जावा म्हणून असे 1000 वॅटचे जे आपण फोकस लावलेले आहेत ते आता थोडं चालू केले. 1-2 तास ते ठेवून द्यायचे आहेत, की जेणेकरून ह्या फार्ममध्ये जे काय थोडंफार थंडी आलेली आहे ती उष्णता निर्माण व्हावी त्या दृष्टिकोनातून. हे बघा किती उंच बसलेले, हे कशी उडत आहेत, सहज उडी मारते उडी. हे पहा, आपण जर यांना असं हलवलं तर असे पूर्ण उडी मारतात. आणि आपण ते बॉयलर असं पायाने बाजूला सारखावं लागतात, तेव्हा तर थोडाफार हलतात, तेवढे बी हलत नाहीत. आणि हे बघा पक्षासारखे. अरे बॉयलर जर खात गेलो तर आपल्याला, मी एखाद्या कोणत्या प्रजातीला नाव नाही ठेवत, पण थोडं चांगलं बी खायला पाहिजे क्वालिटीचं. आठवड्यातून 1 दिवस काय खाणं आहे ना,
दररोज खाण्याच्या ऐवजी आपल्या लेकरा बाळाला, आपल्या स्वतःला पण. कारण की ऑलरेडी एखादा पक्षी जर तो स्थूल असेल त्याचं मग निश्चितच त्याच्यातून मिळणारा मांस हा स्थूलच असणार ना. आणि एवढे चपळ पक्ष्याचं जर आपण मांस खाल्लं तर आपण बी चपळच होणार ना. असं माझं वैयक्तिक म्हणजे माझा दृष्टिकोन आहे. कारण की बॉयलरचा बिझनेस करणारे खूप जण आहेत, त्या बिचाऱ्यांना मी नाव ठेवत नाही. आता निश्चितच मी माझं किती चांगलं हे सांगणार, ते बॉयलर किती चांगले बिझनेसच्या दृष्टिकोनातून स्वस्त कसं आहे ते सांगणार. त्यामुळं ते पण त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य आहे, माझ्या दृष्टिकोनातून मी योग्य आहे असं मी म्हणतो. हा गावरान कोंबडा आता पण हल्ला ना असं उडी मार उडी मार उडी मार उडी मार कसा आहे का नाही. मोर कशी उडून जाते त्या टाईप. असं रात्रीचं नियोजन, एकही कोंबडी खाली बसत नाही हे विशेष. आणि आता मी काय करतो, एक संध्याकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान ही पूर्ण लाईट ऑफ करतो, अंधार. मी तर चालू ठेवत नाही लाईट. कारण की जेवढ्या ह्यांना अंधार असेल ते पूर्ण शांत आराम करतात, रिलॅक्स फील करतात हे स्वतः. ज्याप्रमाणे आपण झोपताना जर रूममध्ये लाईट असेल तर आपल्याला काय होतं, हे बघा कोंबडी, एक कोंबडी हे कोंबडी लगेच दुसरी गोळा होते. एवढे हाल करून टाकते एखाद्या कोंबडीचे. त्यामुळे काय होतं, पिस निघून जाते बिचारी. हे मीटिंगसाठी किती हाल, एक झाली दुसरा झाली तिसरा, एवढं अवघड आहे. त्यामुळे ह्यांचे काय होतात, पिस बी निघून जातात. हे बघा आता किती कोंबडे खाली उठ अंड्याला द्यायला बसलेल्या एवढ्या ह्याच्यामध्ये. हे अंडे देण्यासाठी बसलेल्या कोंबड्या येतात तिथं. त्या बिचाऱ्या दोघी बसल्या. त्यांना उठवायला गेलं तर चिडतं. हे चिडा लागेल हे का तसं पिसारा चावण तुम्हाला लय चावतो, राग येतो लगेच. मित्रांनो, हा बिझनेस खूप चांगला आहे. आता मी नोकरी करून दुसरे सगळे बिझनेस सांभाळून हे करतोय तर निश्चितच खरंच चांगलं आहे. आजचा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हा होता की तुम्हाला दाखवायचं होतं की आपला ट्रेनिंग हॉल कसा, त्याचं काम कसं चालू आहे. आणि रात्रीच्या वेळेस सायंकाळ झाली आणि ह्या कोंबड्या कशा निवांत बसल्यात वरी, हे तुम्हाला आज मला दाखवायचं होतं. त्यामुळे हा व्हिडिओ काढलेला आहे. आणि निश्चितच तो व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असणार आहे. निश्चित ह्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरची जर माहिती तुम्हाला आवडत असेल, मी काय खोटं बोलत नाही, जे आहे ते सत्य बोलतो. तर चॅनलची माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. कारण की आपल्याला उद्योजक तयार करायचे. कारण की त्यावेळेस आपण एक बिझनेस करतो. आता मी तुम्हाला म्हणलं ना, एक कुक्कुटपालन सुरू केलं, एक शेवगा लावल्यानंतर 2 फिमेल जर्मन शेफर्ड आणल्या, नंतर आंबे लावले, चिकू लावले, चिकूची झाड लावले, नंतर नारळ लावले. म्हणजे माझं उत्पन्न मी वाढवत गेलो. म्हणजे माणूस काय होतं, एकदा एका बिझनेसमध्ये आला की त्याला दुसरे बिझनेस लगेच दिसतात आणि माणूस मग बिझनेसमॅन होऊन जातो. आणि पैशाची एक चटक असते. एकदा काय 2 रुपये मिळायला लागले की मग किती कमवायचं ह्याला लिमिट नसते बिझनेसमध्ये. नोकरीमध्ये काय आहे, इन्क्रीमेंट, पगारवाढ तेवढीच. पण बिझनेसमध्ये नाही. बिझनेसमध्ये आपण पैसा कमवायचा हा आपल्या मनावर आहे.
त्याला लिमिट नाही. किती कमवायचा, तुम्ही किती मेहनत करतात, किती इमानदारीने करतायत, लोकांना न फसवता करतायत, आणि न फसवता न खोटं बोलता जर बिझनेस केला तर लाईफ लॉंग राहतो, खूप दिवस चालतो. त्यामुळं न फसवता केलेला कधीही चांगला. तर नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.